काही दिवसापूर्वी औरंगाबाद येथील महाविद्यालयाच्या समोर RSSचे काही कार्यकर्ते हे नोंदणी करत होते. RSSची नोंदणी करत असताना बहुजन वंचित आघाडीचे नेते राहुल मकासरे यांनी त्यांना विरोध केला आणि या विरोधानंतर तेथील जे कार्यकर्ता होते त्यांना हाकलून लावण्यात आले. याचाच मनामध्ये राग घेऊन राहुल मकासरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लवकरच RSSच्या कार्यालयावरती मोर्चा आंदोलन करण्याचं घोषित केलं. परंतु या मोर्चा आंदोलनाला, जन आक्रोश आंदोलनाला पोलीस विभागाने कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही. तरी देखील अनेक घडामोडी घडल्या आणि आज बहुजन वंचित आघाडीतर्फे RSSचे जे क्वार्टर आहे, अर्थात त्यांची जी कार्यालय आहे त्याच्यावरती हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणून अनेक कार्यकर्ते जिथे उपस्थित होते. हा मोर्चा अत्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा होता. क्रांती चौक पासून सुरू झालेला हा मोर्चा RSSच्या कार्यालयापर्यंत होता. पोलीस बंदोबस्त अत्यंत मोठ्या प्रमाणात होता. परंतु तरी देखील RSSच्या विरोधातील ही जी आंदोलन होतं, मोर्चा होता, हा स्थगित करण्यात आला नाही. या भव्य जन आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात होतं. त्यांनी देखील RSSवरती हल्लाबोल केला आणि सांगितले कशा प्रकारे RSS देशातच अनेक ठिकाणी हे आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्यात यावी. पोलिसांना त्यांनी आवाहन देखील केले होतं. त्याचसोबतच प्रकाश आंबेडकर यांनी देखील सांगितलं की RSS जर नोंदणीकृत असेल तर त्यांची प्रत द्यावी, अन्यथा RSS जे संघटना आहे ते बंद करण्यात यावं. परंतु पोलिसांनी असे न करता असताना देखील त्यांनी या मोर्चाला तर परवानगी तर दिलीच नव्हती. परंतु वंचित आघाडीच्या नेत्यांनी आजचा हा जो मोर्चा आणला होता, सगळ्यात मोठा मोर्चा होता आणि त्यांनी RSSच्या विरोधात एक बिगुल वाजवलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये बहुजन वंचित आघाडी ही सातत्याने RSSच्या विरोधात असणार आहे.